रेल्वे बजेट सादर होण्याआधीच रेल्वे प्रवास महागला। रेल्वे प्रवासी भाड्यात जवळपास 14% वाढ। 25 जून पासून लागू होणार नवे दर। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं नेतृत्व मी करावं अशी काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा। शरद पवारांनी केलं स्पष्ट। राष्ट्रवादी आणि मंत्रिमंडळात बदलाचेही दिले संकेत। तोपर्यंत काही निर्णय होत नाही, मी माझे काम करत राहणार आहे। निर्णय होत नाही तोपर्यंत काम करत राहणार। नेतृत्व बदलाच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तर राष्ट्रवादीनं कुठल्याही नावाची शिफारस केली नाही, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया। कॅम्पाकोला इमारतीवर कारवाईची टांगती तलवार कायम। रहिवाशांच्या विरोधामुळे आज कारवाई होऊ शकली नाही। पालिका उद्या करणार गॅस, वीज आणि पाणी कनेक्शन कापण्याचा प्रयत्न। हिंदीवरून वाद पेटला। सोशल मीडियात हिंदीचा वापर करण्याच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशाचा द्रमुक, अण्णा द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स आणि सीपीएमने केला विरोध। तर हिंदीची गळचिपी थांबण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं। मुख्तार अब्बास नक्वींचं समर्थन। राज्यातल्या हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गदा। नव्या स्टाफिंग पद्धतीचा फटका। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 10 महिने पूर्ण। तपास सीबीआयकडे, पण अजूनही मारेकरांचा शोध लावण्यात अपयश। आणि माऊली माऊलीच्या जयघोषानं दुमदुमली आळंदी। माऊलींच्या पालखीनं ठेवलं प्रस्थान।